हा डोंगर सारखा जो दिसतोय ना तुम्हाला, हा मार्कंडेश्वर ऋषी ज्या ठिकाणी ज्यांचं ते मंदिर वरती आहे ना, मार्कंडे ऋषीचा हा साईडचा जो हा डोंगर आहे, हा मार्कंडे ऋषी आणि ह्या साईडचा इथं तुम्हाला समोर हा समोर बघा, हा समोर हे जे दिसतंय ना, हे बघा काही थोडं झाडं आडी लागले आपल्याला, त्याच्यामुळे आत्ता स्पष्ट आहे का, हे बघा ह्या साईडला साती पायऱ्या जे म्हणता ना, कोणती, हा तुम्हाला जर साती पायऱ्याने जायचं असलं तर इथून हा रस्ता बघा, हा साती पायऱ्याने डायरेक्ट इथून चंडिकापूर म्हणता ना त्याला, ते म्हणता बरं का याला, इथून डायरेक्ट वरती तुम्हाला जे साती पायऱ्या आहेत ना, तिथं हा रस्ता निघतो डायरेक्ट. म्हणजे इथून अर्धे रस्त्यातून पायी जावं लागतं बरं का, इथून गाड्या जात नाही. तुम्हाला इथून जर दिसत असेल ना, लोकांची जर गर्दी तुम्हाला दाखवतोच ना, इथं झाडं असल्यामुळे ना ते लोक जाताना इथून दिसू राहिले, ते झाडं असल्यामुळे लोक दिसून नाही राहिले, गर्दी. हे बघा हा सप्तशृंगी वनी देवीचा गड आहे, हा बघा. इथं आपण आता जवळजवळ आपण नांदुरीच्या पाठीमागे आहे थोडंसं, इथून जवळजवळ आपण नांदुरी आम्हाला 5-7 किलोमीटर इथून अंतर असेल. हे बघा आता बघा दिसायला लागला, इथं वरती जायचं आहे आपल्याला, सप्तशृंगी वनीच्या गडावरती. ह्या डोंगर ह्या साईड म्हणजे इथं दिसतं ना तुम्हाला, ह्या साईडहून रस्ता जायला आहे बरं का. इथून हा डोंगराचा जो तुम्हाला हा कोपरा दिसतो ना इकडे ह्या साईडचा, हा इथून ह्या साईडनं असा ह्या ठिकाणी सरळ ह्या साईड दिशेने जाणं. इथं आहे ना समोर तुम्हाला, इथं वरती कम्प्लीट हा रस्ता इथं निघतो बरं का. इथं ही बस बघा एक इगतपुरीची आहे, ही आता वणीच्या गडावरती इथून वणीच्या गडावरती जाईल. हरी ना चावळ आहे. हा मित्रांनो, कसं काय तुम्ही, आम्ही चाललो आज वणीच्या गडावर, एन्जॉय होणार. आमचा श्यामभाऊ आहे, त्याची पार्टी दिलेली आहे आज आम्हाला, सगळ्यांना फ्री, गाडी भाडा खाणं पिणं सगळं फ्री आम्हाला. श्यामभाऊ बिझनेसमॅन आहे, तो पोरग्याचा बिझनेस करतो, लय पोरी पटवतो श्यामराव भाऊ आमचा.